आपल्या सर्वांच्या भक्तीच्या जोरावर भगवान प्रभू रामचंद्राचे मंदिर अयोध्येमध्ये दिव्य भव्य तयार झालेलंच आहे, राहिलेलं थोड्या दिवसात होईल. परंतु अगोदर गर्भगृहामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापना येत्या 22 जानेवारीला होणार आहे आणि वैभव संपन्न कार्यक्रम जगामध्ये आदर्श ठरेल अशा प्रकारचा, कुठल्या जाती धर्माचा कार्यक्रम नाही, हा कुठल्या पक्षाचा नाही, हा संपूर्ण भारतीयांचा कार्यक्रम आहे. आणि आपण त्या दिवशी सर्वांनी एकत्र तिथं राहून गर्दी करण्यापेक्षा ठराविक संतांनी ठराविक मंडळीला निमंत्रण आहे, परदेशातील काही प्रधानमंत्री अध्यक्षांनी निमंत्रित केलेले आहे. पण आपल्याला दर्शन घेण्याकरता पुढचे 6 महिने प्रत्येक प्रांताला ठरवून दिलेले आहे. त्यावेळेस आपण सर्व एक कार्य डोळे भरून पाहू शकता. आणि 22 तारखेला आपण आपल्या गावातच थांबा, आपल्या गावातल्या मंदिरात गुढा उभारा, तोरण बांधा, कीर्तन भजन पूजन रामरक्षा आरती करा आणि भगवंता त्या दिवशी अन्नदान करा, नवीन वस्त्र परिधान करा. हा सगळा आनंदाचा कार्यक्रम आपल्याला संपूर्ण देशवासियांना पार पाडायचा आहे. जगभर हा कार्यक्रम होणार आहे. बऱ्याचशा काही गोष्टी आज सर्वच काही सांगणं उचित नाही. पुढचे सर्व आपल्याला हे सगळं दृश्य एक एक दिसत राहील. तेव्हा एक जाता जाता मला आपल्याला सर्वांना प्रभू रामचंद्राच्या कार्याच्या माध्यमातून ही सगळी प्रार्थना केली. पुनश्च व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन.